आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। लासलगावमध्ये शिवनदी संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या विकास कामांना सुरुवात झाली असून तब्बल 13 कोटी 12 लाख रुपयांच्या निधीतून शहराला स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत विकासाची नवी दिशा मिळत आहे। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला असून माजी खासदार समीर भुजबळ यांनी लासलगावकरांना दिलेला कचरामुक्त डेपोचा शब्द पूर्ण झाल्याचं सांगितलंय। या योजनेअंतर्गत लासलगाव येथील कचरा डेपो परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून आधुनिक खत प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आलाय। साचलेल्या कचऱ्याचं वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रियेनंतर सेंद्रिय खतांमध्ये रूपांतर केलं जातंय। शिवनदी परिसरातील शास्त्रीनगर बंधारा ते निमगाव वाकडा या सुमारे 3.5 किलोमीटर परिसराची स्वच्छता, 55 TPD क्षमतेचे ट्रॉमेल मशीन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, स्वतंत्र ड्रेनेज पाईपलाईन, पंपिंग स्टेशन, घाटांची दुरुस्ती, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक शौचालय, सोलर पथदीप आणि 1000 वृक्षांची लागवड अशी अनेक कामे या प्रकल्पाअंतर्गत होणार आहेत। माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले की नदी संवर्धन योजनेअंतर्गत लासलगाव स्वच्छ, हरित आणि आदर्श शहर म्हणून विकसित होईल। या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला मोठी चालना मिळणार आहे।